गाइस वाटर क्रॉसिंग ओ नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका इस व्लॉग में। तो फिलहाल दोपहर के 2 बज चुके हैं और हम निकल चुके हैं थोड़ा सा बाहर देखने के लिए क्या कुछ हुआ है, क्योंकि कल रात से इतनी बारिश हुई है, रेड अलर्ट भी दिया है। और अभी ये देखो गाइस, जर असाच पाऊस पडत राहिला तर थोड्याच वेळात इथे वॉटर क्रॉसिंग होईल। या हायवेला या साईडचा पाणी पूर्ण क्रॉस करेल। या साईडला इथे एक नाला आहे, पण पाणी एवढं वाढलं की पूर्ण हे भरून गेलं। हे बघा, या साईडून बघा, मजा येईल ना रे, पूर्ण क्रॉस झाला तर पळवायची गाडी सुसाट। गाइस ये देखो कितना पानी भर चुका है इधर, देखो। अरे वीर बघी, वीर पण पूर्ण भरली। हे बघा, तुम्ही उडी मारली तुझ्या लेवलचा तो पाय कंबार डाम ओढून नाही नेतो पाय आतमध्ये। गाइस मासे पण खूप आले तिकडे। बेटाचा तसाच जाऊ, डायरेक्ट नदीला भेटेल बेटवाडी। गाइस आता आम्ही नदीवर चाललोय मासे पकडायला। 4-5 दिवस झाले नुसते मासेच पकडतात हे। फिरसे मैदान में उतरते गए हम। नाही मासे नाही, आज फक्त बघायला जाऊ। अरे बाबू गेला होता रात्री मासे बघायला, 3 वाजता घरी आला रात्री। काय बाबू भेटले का मासे? मग किती भेटले? इकडे बघ ना, भेटले ना। किती पाते बिते भेटला का? मग चांगली गोष्ट आहे। इथे खरंच क्रॉस व्हायला पाहिजे, लय मजा येईल। हा, गाडी पलटी इथे जागी एवढं स्पीड लावला तर गाडी पलटी। हे तिथे काहीतरी पोलावर हे झालं का रे, ब्लास्ट झाला मला दिसला। आपल्याला काय करायचं ना, लाईट गेली ना 4 दिवस यानं। काही तिथे खूप मासे आले ते बघा, मग दाखवत आता इथून जाईल बघा, वर जाईल बघा। आणि प्रेशर बघा किती आहे पाण्याला। हा बघा कसला मोठा होता बघा, जाम मोठे मासे आले तिकडे। तो बघ कसला मोठा बघ। हे पागरे घेऊन गेलो ना तिथे, लय भेटतील। कसले हे भाई, जा ना। काही आता आमच्याकडे काय असतं ना त्यांना पकडायला, 100% मी गेलो असतो। या पाण्यात जर कोणी उडी मारली ना, डायरेक्ट डेड बॉडी नदीला भेटायला सोडावंसं वाटत नाही। काय केली पण काही पर्याय नाही ना, चला जायचं घरी पुढे। इकडे बघ गाइस, वॉटर क्रॉसिंग ओ वॉटर क्रॉसिंग आहे, वॉटर क्रॉसिंग। थांब पुढे जाऊ ना, मी वाहून जाऊ इथून। बोरिंगला जाम पाणी आला। 4-5 वर्ष आटाचीच नाही आता। मासे आहेत का इकडे? गाइस वॉटर क्रॉसिंग। गाइस मला वाटतंय पहिल्यांदाच इकडे हे झालंय, रस्त्यावरून पाणी गेलं। इकडे गटार पण आहे, पण त्या गटारातून पाणी तिकडे फ्लो होत नाही मला वाटतं, म्हणून इकडून गेलं। पाणीच जास्त पडलंय, पाऊसच खूप पडलाय। इथून जर कोणी स्पीडला आलं ना, स्पीडला येऊन काय फायदा नाही, डायरेक्ट शेतात पडेल इकडे। ठाणे महानगरपालिका, इथे मासे नाही पण काही इकडे मासे येणार पण नाही, कारण इकडे हा जो पाणी इकडून शेतातून येतो, इकडे काय मासे नाही। हे बसा नाही ते मस्त। काही ये देखो फ्लो देखो बहुत हो गई। चला ना पुढे, चला पुढच्या स्टॉपला चला। माउंट सोड, मला वाटतं माझ्या फोनचे लागणार आहेत बरोबर आता, कारण तर कुठला वॉटर प्रूफिंग काही सिस्टीम कुठली IP होती मला काही माहीत नाही, आणि मी डायरेक्ट पाण्यात टाकले त्याला। गाइस नदीवर आलो आता, माझी बिलकुल इच्छा नाही इथे जाण्याची। अरे काहीच भेटणार नाही इथे गेलो तर शुभम। एवढे दिवस येतो माहिती ना आपल्याला काय इथे। इकडे एकच माणूस आहे, तिकडे माणसं आहेत बाकी। गाइस नदीला पूर आलाय, पूर्ण नदी भरली। काल आम्ही तिथे मासे पकडायला गेलो, आज तिथे पूर्ण मला झूम करून दाखवतो। हे बघा, इथे आम्ही काल मासे पकडायला गेलो होतो, इथे पूर्ण भरले। आज असाच पाऊस पडायला ते पूर्ण भरून जाईल, मग वळगण संपली। काय करायचं, कुठे जाता? नाही इकडे नाही बाबे, काय करणार इकडे जाऊन? चल ना, काय नाही ते
आपण काय आपल्याला पकडायला नाही जायचं, काही बघायला जायचं होतं की मासा काय बघतो काय नाही, दिसतच नाही काय. इथून दिसला असता मासा असता तरी ते तर एवढी लोक पकडतात म्हणजे असं ना काहीतरी. काय नसेल तिकडे. बघू पुढे जायचं किती मासे भेटले. चला दुसरीकडे जाऊ, चला कुठे जाऊ, मस्त वडापाव खाऊ, झाला गरमागरम. काय जात आम्ही ते थांबत नाही, चला दुसरीकडे जाऊ, चला कुठेतरी. काय जात आम्ही जरा तिकडे चाललोय, डोंगरावर चाललोय, डोंगराच्या साईडला चाललोय. चला इथं काय नाही, हा तिकडेच आहे फिरण्यासारखं. काय माणसं बघा किती मासे बघायला तिकडे, एवढी गाड्या आल्यात. मला वाटतं सगळे नदीला गेले असतील तिकडे मासे बघायला नदीवर. ही गाडी रोज येते. रोज नाही ती, मी 4 दिवस झाले इथंच बघतोय. काय मला मासे दिसतंय तिथे, पण इच्छाच नाही जाण्याची. काय करू, तिकडे जाम भेटले वाटतं. जर आपल्याला पहिलं 2 दिवस भेटलं असतं ना, मग झाले असते. तो दोस्तों, जिसका डर था वही हो गया. हमारे फोन के माइक्रोफोन में पानी चला गया, तो इसके आगे का व्लॉग देखने के लिए कृपया हेडफोन लगाइए. गाईस त्या दिवशी आम्ही इथे मासे बघायला उतरलो होतो. भाऊ इथे किती मासे भेटले आपल्याला? भेटलं ना 4-5 भेटलं. 4-5 पण नाही भेटले. 4-5 भेटायचे थोडा, 4-5 मासे दिसले पण नाही बघा इथे. काही नदी बघा कसली, नदीला पूर आला असेल आता बघा. ओ माय गॉड, इथे पाकरे उतरशी का? अरे इथे आहे ना. इथून वाहून गेलं तर दुसरा कोणत्या तरी पागरात भेटत माणूस. गाईस फ्लो बघा. आणि ही जी रॅलिंग केली म्हणजे निवल 3rd क्लास. हे बघा निवल 3rd क्लास. इथे कोणी टेकायला पण जाऊ नका, काय फालतूगिरी. हट. वॉटर फ्लो भाई, काय फ्लो आहे, खतरनाक काम आहे, खतरनाक. हे बघा ही मधली तर डायरेक्ट गायबच आहे. इथून थेट व्ह्यू आहे डायरेक्ट. काहीच मस्त, ज्याला पोहता येतं ना मस्त आहे. गाईज वरचे सगळे धबधबे सुरू झाले असतील. हा सगळा पाणी त्या धबधब्यापासूनच येतो. नदीचा उगमच या साईडला होतो, इकडे डोंगरांमध्ये. बारवी नदी. मासा होता का रे? लाकडो आहे, मगर आहे. ये आ गया बाबूराव. दोस्तों इस साइड का प्रेशर देखो. काय पेपर काढून नाही. तूच काढून दिलं का बाबू हे? हो, भाई साहब इथे कोण उचल मासे बघायला. 1 सेकंद पण पाय खाली टेकणार नाही इथे सगळं असं. याच्यामुळे इथे दगडी जास्त आहेत. गाईज ॲक्च्युली आम्ही दुसरीकडे धबधबे वगैरे कुठे फिरायला चाललो नाही आज फक्त आम्ही बघतोय पाणी कुठे कुठे किती आले नदीला वगैरे. पूर आला ना दोस्तों. अभी हम जा रहे हैं इस रोड पर. एक नंबर रोड है, म्हणजे मला इकडे राईड करायला बहुत मजा आता है. उचल येतच नाही का? तो घाबरला, तो बाब्या उचलवाला, तो वरडायला लागला. पाहण्याचं नाव ऐकून गाईज इथून जवळ आहे सुभेदार वॉटरफॉल आहे, गोरखगड आहे, सिद्धगड आहे. पण आम्ही कुठेच चाललो नाही, कारण आता 2 वाजले. 2 वाजता जाऊन तर काय अर्थच नाही. हे बघा हा इथे पण झालं असतं. आता हे होईल, इथे जास्त राहिला, हा होईल. आता आलायच पाणी वरती. इथं मस्त वॉटर क्रॉसिंग होईल. मोठा रोड आहे ना. आपण हे अशी येतो पण किती भरलाय पूर्ण, म्हणजे काही हे राहिलं नाही. आम्ही येता तिकडून मला वाटतं भरून जाईल पूर्ण. पाऊस कंटिन्यूस पडतो, रात्रीपासून पडत. अजून एक मिनिटासाठी पण थांबला नाही पाऊस. आणि माझ्या फोनच्या मेन कॅमेऱ्यामध्ये ते हे झालंय, हवा गेली, हवा पूर्ण धुकं झालंय, धुकं काही दिसत नाही. म्हणून ते वाईड अँगलमध्ये शूट करायला घेतलं आता. काही त्या धुक्याच्या पाठीमागे पूर्ण डोंगर आहे, पण तो काहीच दिसत नाही आज, कारण पूर्ण धुका आहे तिकडे. पूर्ण ढग खाली आहे. पाऊस पडतो म्हणजे त्याच्यामुळे दिसत नाही. गाईज आज रेड अलर्ट आहे, म्हणून मला वाटतं सगळे धबधबे बंद असतील आज. कोणाला जाऊन देत नसतील आज धबधब्यावर. हे बघा आता मला मेसेज आला, पुढील 3 तासामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 3 तासामध्ये कशाला, पूर्ण रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. 3 तासाचा काय, आज पूर्ण दिवस पाऊस पडणार, त्याच्यामुळे रेड अलर्ट दिला. शाळांना सुट्टी, सगळ्यांना सुट्टी. शाळांना सुट्टी देऊन काय फायदा नाही, हे सगळे असे बाहेर सुटतात. हे बघा कॉलेजला सुट्टी तरी पण. बघा गाईज ये देखो, याचं क्लिअर व्ह्यू आहे. देखो पूर्ण धबधबे दिसत आहेत इथून. हा बघा इथे पण एक जवळ आहे, आणि तिकडे पाठीमागे मोठे मोठे आहेत. तिकडे वर सिद्धगड आहे याच्यावरती, तिथे आम्ही एकदा ट्रेक करायला गेलो होतो. काय करायचं, तिथून जायचं घरी आता. काही पुढे जाण्याचा काही सेन्स नाही म्हणा, कुठे जायचंच नाही आम्हाला. तर तिथून पुढे एक सुभेदार धबधबा होता, पण त्याला खूप ट्रेक करून जायला लागतात आतमध्ये. आणि आज बंद पण असेल, ते जाऊ नसतील त्याचा.
आणि बाकी काय हाच व्ह्यू आहे. बाकी इकडे राईड करायला येऊ शकतो आपण रस्त्यावर. इकडे बाकी काही नाही. राईड करण्यासाठी हा रस्ता एकदम बेस्ट आहे. माळशेज घाट वगैरे जायचं असेल तर इथूनच जायचं आहे. एकदम बेस्ट. तो रस्ता पण चांगला आहे, पण तिकडे ट्रॅफिक जास्त असते. इकडे कमी, इकडे गाड्याच नाही दिसत इकडे. आणि हा व्ह्यू पण बघा, त्या रस्त्याला व्ह्यू चांगला नाही. मुरबाडचे आपण जातो माळशेज घाटला, त्या रस्त्यापेक्षा हा रस्ता जरा चांगला आहे. हा व्ह्यू पण असा येतो एकदम. ते चला जाऊ, चला आपण घरी आता. बस झालंय. सगळं आवाज वाटतं डब्बा वाढला बघ. असं म्हणता दुःख कमी झालं रे. धुका नाही, तो पाऊसच पडतो त्याच्यामुळे दिसत नाही काय. आणि ढग ते सगळं एकदम. एक दिवस तिथे जाऊ ना आपण, तेव्हा तुम्हाला एकदम लाईव्ह दाखवलं तिथे गेल्यावर. गाईज उद्या माझा माथेरानला जायचा प्लॅन आहे. बघू, गेलो तर तुम्हाला व्लॉग दाखवेलच मी. बाकी हा फोन चांगला आला पाहिजे फक्त आज, कारण पूर्ण भिजलाय पूर्ण. गाईज हा पाऊस पडत राहणार आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर या व्लॉगला करतो इथेच आहे, कारण पुढे जाणार नाहीत आम्ही. इथपर्यंतच आमचा प्रवास होता. आता आम्ही चाललो आहोत घरी. तर या व्लॉगला करतो इथेच एंड, आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.